आणि ह्या वेळेला आपण योहान याचा 8वा अध्याय आणि 36वा वचन आपण वाचणार आहोत. योहान 8:36. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. हालेलुया. ह्या वचनातून आज जो विषय मला तुमच्या समोर सांगायचा आहे तो म्हणजे फ्रीडम किंवा स्वातंत्र्य. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे की भारत देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि भारत देशाच्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजीपासून करण्यात आली आणि म्हणून आज पूर्ण देशामध्ये 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. की आजच्या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं होतं त्याची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून करण्यात आली. ते 1950 26 जानेवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून हा भारत देशामध्ये सर्व देशभर साजरा केला जातो. आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक जे आपले भारतीय लीडर होते, त्यांनी जे नेते होते त्यांनी अनेक लढा दिला, त्यांना अनेक गोष्टीचा त्याग करावा लागला, त्यांना प्राण गमवावे लागले आणि तेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हालेलुया. तर अनेकांनी जे नेते होऊन गेले, जे भारतीय आपले लीडर्स होऊन गेले, की त्यांनी विद्वान होऊन गेले, की त्यांनी फार मोठं त्यांना लढाई खेळावं लागलेली आहे, त्याग करावा लागलेला आहे, प्राण गमावावं लागलेला आहे. तेव्हा कुठं ह्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हालेलुया. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटका मिळालेली आहे. प्रियानो, जसं भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी, भारताला मुक्ती देण्यासाठी अनेकांनी प्राण गमावले, अनेकांनी भरपूर कष्ट खाल्लं आणि तेव्हा कुठं भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. तसंच प्रियानो, ह्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जसं लोकांनी स्वतःचा प्राण सुद्धा गमावा दिलेला आहे, तशाच प्रकारे ह्या जगाला सुटका देण्यासाठी, ह्या जगाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, ह्या जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळावं किंवा मुक्ती मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचा प्राण दिलेला आहे. हालेलुया. की आज आपण फक्त भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे आपण साजरा करत आहोत, परंतु आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की ह्या जगाला स्वातंत्र्य मिळावं आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य किंवा मुक्ती मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचा प्राण त्या क्रूसावरती त्यानं दिलेला आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. हालेलुया. आणि प्रियानो, आपल्याला माहिती आहे की भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बऱ्याच गोष्टी घडल्या. भूतकाळामध्ये काही वर्षापूर्वी आपण पाहतो की अनेकांनी कष्ट घेतलं, प्राण गमावले आणि त्याग केला. तसंच प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा अनेक गोष्टीचा त्याग करून येशू या जगात आला आणि ह्या जगाला मुक्ती देण्यासाठी त्यानं स्वतःचा प्राणाचा त्यानं राखून न ठेवता त्यानं क्रूसावरती आपल्यासाठी तो बलिदान दिला. कारण पापातून सुटका मिळणं ही गरजेची गोष्ट होती. जसं भारत देशाला ब्रिटिश लोकांच्या गुलामगिरीतून बाहेर पडणं किंवा सुटका होणं किंवा त्यांना स्वातंत्र्य मिळावं ही गोष्ट गरजेची होती, तसं पापाच्या गुलामगिरीतून प्रत्येक मनुष्य बाहेर यावा आणि त्या व्यक्तीला स्वातंत्र्य मिळावं ही गरजेची गोष्ट होती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला आणि आपला स्वतःचा प्राण दिला आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळावं ही प्रभू येशूची इच्छा होती आणि देवाची इच्छा होती. हालेलुया. म्हणून प्रियानो, आज आपण आशीर्वादित लोक आहोत, कारण तुम्हाला आणि मला देवानं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या पापांची, आपण सुद्धा पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, आपण सुद्धा पापाच्या दास्यामध्ये होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी क्रूसावरती मरण पावल्यामुळं त्या पापातून आपल्याला काय झालेलं आहे, सुटका मिळालेली आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. येशू पापांसाठी मेला, कारण बघा पापाचं शुद्धी होण्यासाठी रक्त सांडावं लागतं आणि म्हणून येशू ख्रिस्त क्रूसावरती मरण पावला आणि स्वतःचं रक्त सांडला, कारण रक्तानंच पापाची शुद्धी होते असते. आणि प्रभू येशूच्या वर त्यावर जो कोणी विश्वास ठेवेल आणि येशूला आपल्या जीवनात घेईल त्याच्या प्रत्येक पापाची काय होते, शुद्धी होते.
आणि त्या व्यक्तीला पापातून सुटका मिळते आणि स्वातंत्र्यामध्ये ती जीवन जगू लागते. हालेलुया. म्हणून देवाला आम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण प्रभू येशूनं आम्हाला सुटका दिलेली आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हालेलुया. आज आम्ही पापाच्या बंधनामध्ये नाही आहे. आज आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये नाही. पाप आमच्यावरती अगोदर राज्य करत होतं. जसं ब्रिटिश लोक भारत देशावरती राज्य करत होतं, तसं पाप आमच्या जीवनावरती राज्य करत होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं त्या गुलामगिरीतून, त्या दास्यातून आपल्याला सोडवलेलं आहे. हालेलुया. आज आमच्यावरती पाप राज्य करतंय का? नाही, पाप आमच्यावरती राज्य करत नाही. परंतु देवानं आपल्याला असा अधिकार दिलाय की आम्ही त्या पापावरती राज्य करू शकतो. हालेलुया. प्रेज गॉड. आता भारत देशावरती ब्रिटिश लोक राज्य करतात काय? नाही. हालेलुया. आता स्वतः आम्ही भारत देशाचा कारभार आम्ही स्वतः पाहत आहोत. हे अद्भुत कार्य घडलेलं आहे. जसं भारत देशामध्ये कार्य घडलेलं आहे, तसंच देवानं प्रभू येशूनं आमच्या जीवनात हे अद्भुत कार्य केलेलं आहे. हालेलुया. आज प्रियानो, भारत देशामध्ये आपण एक स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत. एक स्वातंत्र्य आपल्याला भेटलेलं आहे. तसं प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशूनं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आमेन. पापातून सुटका आपल्याला दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी काय सांगितले कलोसायच्या 1 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये ते आपण पाहणार आहोत की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं. तर ह्या ठिकाणी सांगितलेले पहा, आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला पापातून सुटका देण्यासाठी, पापातून स्वातंत्र्य आपल्याला मिळावं, ह्यासाठी येशू ख्रिस्ताला मरावं लागलेलं आहे. हे जे स्वातंत्र्य आपल्याला पापातून भेटलेलं आहे, त्यासाठी हे असंच भेटलं नाही. कुणाला तर त्यासाठी मरावं लागलेलं आहे, कुणाला तर त्यासाठी प्राण गमवावा लागलेला आहे. हालेलुया. तर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगितले की मरणाच्या द्वारे समेट झालेला आहे. मरणाच्या द्वारे येशू ख्रिस्त क्रूसावरती मरणाच्या द्वारे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पापातून आपल्याला मुक्ती मिळालेला आहे. आणि म्हणून त्यानं तुम्हाला आणि मला पवित्र, निष्कलंक, निर्दोष असे आपणासमोर उभे केले आहे. हालेलुया. प्रियानो, पाप हे येशूनं स्वतःवरती घेतलं आणि पापाची शिक्षा सुद्धा स्वतःवरती घेतली, कारण पापाचे वेतन मरण आहे. ही शिक्षा येशूनं स्वतःवरती घेऊन त्या क्रूसावरती मरण पावला. हालेलुया. प्रियानो, इतकं प्रेम आपल्यावरती कोणीच करणार नाही. येशू ख्रिस्तानं प्रेमाचा संदेश या जगाला दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आज आपल्याला पापातून सुटका मिळालेली आहे. प्रथम बघा, आपण पापाच्या राज्याखाली आपण होतो, दास्याखाली. तेव्हा पाप आमच्यावरती राज्य जेव्हा करायचं, तेव्हा एखादी वाईट गोष्ट करायला सुद्धा आपण थोडा पण मागे पुढे विचार करत नव्हतो. मनात आलं वाईट करून टाकायचं, मनात आलं वाईट बोलून टाकायचं, आणि त्याचा परिणाम काय होईल किंवा ते किती डेंजर गोष्ट आहे हे जरा सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल जाणीव नव्हती. मनात आलं आपण करून टाकायचं. का माहिती आहे हे व्हायचं आमच्या हातातून? कारण पाप आमच्यावरती राज्य करत होतं आणि म्हणून आपण बिनधास्त त्या पापी गोष्टी आपण करत होतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं जे आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून सोडवलेलं आहे, आमची पाप क्षमा केलेली आहे. आज आपण प्रभूमध्ये आहोत. आज एखादी जर वाईट गोष्ट, पाप करायला गेलं तर आम्ही 10 वेळा विचार करतो. येस, पहिल्यांदा पापाला आपण होकार द्यायचो, पण आज आम्ही पापाला नकार सुद्धा देऊ शकतो. कारण आज नकार ह्यासाठी देऊ शकतो कारण आपण पापाच्या बंधनाखाली आता नाही आहे. हालेलुया. हालेलुया. आज आम्ही पापाच्या बंधनाखाली नाही आहे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि पापात आज आमच्यावरती पाप राज्य करत नाही, आम्ही पापावर राज्य करू शकतो. हालेलुया. हा असा अद्भुत कार्य, हा अद्भुत बदल येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे हा अद्भुत बदल आपल्या जीवनात घडून आलेला आहे. त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊया. तर ह्या वचनात काय सांगितलं की मरणाच्या द्वारे, स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे आपल्याला काय झालेलं आहे? देवाशी आपला समेट झालेला आहे. प्रकटीकरण 1:5 मध्ये म्हटलेलं आहे, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्याला रक्ताने आम्हाला पापातून मुक्त केले आहे. हालेलुया. जो आपल्यावर प्रीती करतो, देवानं आपल्यावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला म्हटलेला आहे आणि येशूला या जगात दिलं आणि आपल्या रक्ताने तुम्हा मला पातकातून मुक्त केलेला आहे, पातकातून स्वातंत्र्य दिलेलं आहे.
तर येशूला रक्त सांडावं लागलेलं आहे. तर ह्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की स्वातंत्र्य आपल्याकडं फार इझिली आलं नाही आहे. ते स्वातंत्र्य देण्यासाठी कोणाला तरी प्राण गमावं लागलेला आहे आणि कोणाला तरी रक्त सांडावं लागलेलं आहे. हालेलुया. आणि प्रियानो, आज आपण त्या स्वातंत्र्यामध्ये जीवन जगत आहोत, आनंदाने जीवन जगत आहोत. परंतु त्यामागं फार मोठा कष्ट आहेत, त्यामागं प्राण गमावं लागलेला आहे, रक्त सांडावं लागलेलं आहे, अपमान सहन करावं लागलेला आहे आणि फार मोठ्या त्रासातून जावं लागलेलं आहे, सहन करावं लागलेलं आहे दुःख. तेव्हा कुठं आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पापातून. हालेलुया, हालेलुया. आणि योहान 8:36 मध्ये म्हटलेलं आहे की म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. हालेलुया. बघा, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांच्या लोकांच्या तावडीतून किंवा गुलामगिरीतून मुक्ती मिळाली. हालेलुया. पण पापातून सुटका आम्हाला कोण देणार? पापातून, बंधनातून आम्हाला कोण सोडवणार? शापातून आपल्याला कोण सोडवणार? पण त्यासाठी सांगलेलं आहे, जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. पुत्र म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा येशू ख्रिस्त ह्या जगात का आलेला आहे? आम्हाला शापातून, रोगातून, बंधनातून, पापातून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त, आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. हालेलुया. प्रियानो, म्हणून प्रियानो, आज भारत देशाला जरी स्वातंत्र्य मिळालं असेल, परंतु पापातून मुक्ती सुद्धा भेटली पाहिजे. हालेलुया. आम्हाला शापातून मुक्ती भेटली पाहिजे, आम्हाला ह्या बंधनातून मुक्ती भेटली पाहिजे, सैतानाच्या राज्यातून आम्हाला मुक्ती भेटली पाहिजे. त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आलेला आहे आणि तोच आम्हाला खरी मुक्ती देऊ शकतो. आमेन. हालेलुया. तर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला पापातून मुक्त केलेलं आहे, शापातून मुक्त केलेलं आहे आणि रोगातून मुक्त केलेलं आहे, पापाच्या दासातून आपल्याला बाहेर काढून आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर मग आता आपण पुढे काय करायला पाहिजे किंवा पुढे आम्ही कशाची सावधगिरी बाळगायला पाहिजे? आम्ही सावध असलं पाहिजे, कारण आपल्याला पापातून सुटका प्रभू येशूनं काढलेली आहे, दिलेली आहे. मग आता पुढे आम्ही फार सावध असलं पाहिजे. कुठल्या बाबतीत आम्ही सावध असलं पाहिजे? तर रोम 6:14 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावरती सत्ता चालवणार नाही. हालेलुया. तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही आहे आता, ओके, तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात. तुम्ही आणि मी कृपेच्या अधीन आहोत आणि आता पाप आमच्यावरती सत्ता चालवणार नाही. हालेलुया. मग पाप सत्ता चालवणार आमच्यावरती नाही आहे, म्हणून प्रियानो, आपल्याला फार सावधगिरीनं राहायला पाहिजे. हालेलुया. कारण सैतान आम्हाला पापात पाडायला बसलेला आहे. आम्ही कसं पापात पडेन हे सैतान आपल्यावरती नजर ठेवून बसलेला आहे, ओके. म्हणून आम्ही फार सावधगिरी बाळगली पाहिजे. हालेलुया. ज्या पापातनं, ज्या गुलामगिरीतनं देवानं आपल्याला बाहेर काढलेलं आहे, आम्ही पुन्हा त्यात जाऊ नये. हालेलुया. ज्या पापातनं प्रभूनं आपल्याला बाहेर काढलेलं आहे, त्या पापात आम्ही पुन्हा जाऊ नये, ह्याची सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. हालेलुया. आणि त्यासाठीच तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ह्या पापातून मुक्ती भेटलेली आहे. येशूची इच्छा तीच आहे, देवाची इच्छा तीच आहे की ज्या घाणीतनं तुम्ही बाहेर पडलेला आहात, त्या घाणीत परत आम्ही जाऊ नये. येस. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की डुक्कर घाणीत पडलं, गटरमध्ये पडलं आणि डुक्कर काय करू लागलं? छान एन्जॉय वाटलं आणि एकदम आनंद वाटलं डुक्कराला. काय पण त्याला फरकच पडेना, एकदम मस्त वाटलं. मग काही दिवसानंतर एक मेंढरू घाणीत पडल्यानंतर मेंढरू काय झालं मग, लगेच चटकन उठलं, स्वतःला झाडायला चालू केलं, घाण झटकायला चालू केलं. आणि अशा प्रकारे आपण या दोन्हीतला फरक समजते. मेंढरू घाणीत जर पडलं तर ते उठतं आणि स्वतःला झटकतं, पण डुक्कर जर घाणीत पडलं तर ते त्यामध्ये आनंद लुटत असतं. तर प्रियानो, आपलं जीवन त्या डुकराप्रमाणे नसावं. ज्या पापात आम्ही बाहेर पडलोय आणि एखाद्या पापात जर पडलो, आम्ही त्या पापातमध्ये आनंद लुटायचा नाही आहे. मस्त वाटतंय, छान वाटतंय,
हे पापामध्ये आनंद लुटण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे का? नाही. त्या मेंढराप्रमाणे आम्ही असलं पाहिजे की जरी आम्ही पडलो तर आम्ही स्वतःला झटकायला पाहिजे. हालेलुया. स्वतःला आम्ही झटकायला पाहिजे, कारण पापात आपल्याला राहायचं नाही. पापामध्ये आपल्याला आनंद लुटायचा नाही आहे. पाप हे डेंजर आहे. पाप आपला नाश करू शकतं. प्रियानो, आंब्याच्या पेटीमध्ये एक जर आंबा कुजका असेल तर पूर्ण आंबे ते कुजवतं, सगळी पेटी कुजून जाते. तसं हे पाप आपल्या जीवनामध्ये एक जरी असेल तर ते पूर्ण आंब संपूर्ण जीवनाचा नाश करू शकतं. म्हणून प्रियानो, पापातनं प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला काय केलेलं आहे? मुक्ती दिलेली आहे, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि इथून पुढे आम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे की आम्ही पुन्हा पापात पडू नये. हालेलुया. आणि देवाचं वचन सुद्धा आपल्याला सांगतंय, गलती 5:1 मध्ये सांगितलेलं आहे, ज्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. प्रभू येशूचं हे वचन सांगतं की आम्ही पुन्हा त्या गुलामगिरीच्या जुवाखाली आपण पुन्हा सापडू नये. हालेलुया. तर स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे. स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेलं आहे, तर त्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. पुन्हा त्या पापाच्या जुवाखाली आपल्याला जायचं नाही. ही सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे. गलती 5:13 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. हालेलुया. तर स्वातंत्र्यकरिता देवानं आपल्याला पाचारण केलेलं आहे, तर त्या स्वतंत्रतेनं देह वासनांना वाव मिळू देऊ नका. म्हणजे काय? आता मला स्वातंत्र्य भेटलेलं आहे, मी सर्व काय करू शकतो. सर्व काय करू शकतो म्हणजे त्यात पाप सुद्धा करू नका. आपल्याला पाप करायला मौखिकता दिले का? पापातून आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, बरोबर. मग आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता मी सगळ्या गोष्टी करू शकतो. सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणजे काय? परत आणि पाप करायचं? पाप करायला स्वातंत्र्य भेटलेलं नाही आहे. तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आपल्याला पापाचं दास व्हायचं नाही, तर प्रीतीने एकमेकांचं दास व्हायचं आहे. तर पापात आपल्याला पडायचं नाही, कारण त्या गुलामगिरीतनं प्रभूनं आपल्याला बाहेर ह्यासाठी काढलेलं आहे की तुम्ही आणि मी पवित्रतेमध्ये जीवन जगावं. आमेन. हालेलुया. पवित्रतेमध्ये जीवन जगावं. आणि म्हणून प्रियानो, आपल्याला ह्या सावधगिरी बाळगली पाहिजे की आपल्याला पुन्हा पापात जायचं नाही. ज्या सैतानाच्या बंधनातून देवानं आपल्याला बाहेर काढले, परत जर समजा तिथे जर गेलो तर आमचे हाल काय होतील. तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या वेळेस की एक दुष्ट आत्मा एखाद्या माणसाच्या जीवनातून निघून गेला, त्याला जर बाहेर काढलं प्रार्थना करून येशूच्या नावामध्ये, तो दुष्ट आत्मा जर गेला तर तो दुष्ट आत्मा आमच्या जीवनातून गेल्यानंतर हे घर चांगलं स्वच्छ केलेलं असतं येशूच्या रक्तानं. मग हे जागा खाली झालेली असते, कारण तो दुष्ट आत्मा निघून गेलेला असतो. मग ही खाली जागा देवाच्या वचनाने प्रार्थना करून देवाच्या सानिध्यानं ही जागा काय करायची आहे? भरायची आहे. आणि समजा ह्या व्यक्तीनं पुन्हा त्या दुष्ट आत्म्याला जर वाव दिला, जागा दिली, परमिशन दिली आत येण्यासाठी, तर तो गेलेला एक आत्मा पाहण्यासाठी येतो की तुम्हाला पुन्हा जागा भेटेल का. आणि ह्या व्यक्तीने जर समजा ती जागा जर भरून काढली नसेल आणि ही जागा रिकामीच ठेवली आणि त्या दुष्ट आत्म्याला जर समजा परमिशन पुन्हा दिली आत येण्याची, तर तो आत्मा आणखीन 7 आत्म्यांना घेऊन येतो. आणि बायबलमध्ये सांगितलंय त्या व्यक्तीची पहिलीपेक्षा शेवटली दशा फार वाईट होते. प्रियानो, ज्या गुलामगिरीतून, ज्या पापातून देवानं आपल्याला बाहेर काढलेला आहे, मुक्ती दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, पुन्हा तिथं आम्ही का जावं? देवाची इच्छा आहे तुम्ही नाशाकडे पुन्हा जाऊ नये, तर जीवनाच्या मार्गामध्ये तुम्ही चालावं. हालेलुया. ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की 1 पेत्र 2:16 मध्ये सांगितलेलं आहे, दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे आहात. म्हणजे दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्याला स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र. म्हणजे काय? स्वतंत्र मिळाले म्हणजे मी करावं काय? नाही. अनेक जण आहेत, स्वतंत्र मिळालेलं आहे, परंतु आज अनेक विश्वासणारे आहेत
अजूनही पापामध्ये जीवन जगत आहेत. प्रियानो, हे त्या व्यक्तीला खरं स्वातंत्र्य अजून भेटलेलं नाही. जर आम्ही पापातनं बाहेर काढून सुद्धा स्वातंत्र्य मिळाले आपण म्हणतो, आणि जर आम्ही पुन्हा पुन्हा त्या पापामध्ये जातो, तर प्रियानो खरं स्वातंत्र्य आपल्याला अजून भेटलेलं नाही. तर आपल्याला पाप करण्यासाठी स्वातंत्र्य भेटलेलं नाही आहे. पाप, काही जण म्हणतात की हा देव क्षमा करतो, पाप करायचं देवा क्षमा मागायची, देव क्षमा करतो. म्हणून पौल काय म्हटला माहिती आहे? कृपा वाढावी म्हणून आम्ही पापातच राहावं काय? देव क्षमा करतो म्हणून आम्ही पाप करतच बसायचं काय? नाही, कधीच नाही. पौल म्हणतो कधीच नाही. आपल्याला विश्वासणारं जीवन आपण जगतोय, आणि आपण म्हणतोय की देवानं मला पापातून मुक्ती दिली, माझं तारण झालेलं आहे, आणि परत करायचं तेच करतो आपण. प्रियानो, आपल्याला बदलायची गरज आहे. खरं स्वातंत्र्य अजून आपल्याला भेटलं नाही मग जर आम्ही असं वागत असेल तर. कारण पाप आमच्यावरती राज्य करणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. पापाची सत्ता आपल्यावरती चालणार नाही जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटेल तेव्हा. चुकून काही गोष्टी आपल्या हातून घडू शकतात, पण त्यावेळेस त्या पापामध्ये आनंद लुटायचं बसायचं नाही आहे. त्या पापातून आपल्याला उठायचं आहे. प्रभू, मला चुकलं, मला क्षमा कर, मी पुन्हा ही गोष्ट माझ्या हातून मी घडू देणार नाही. पण काही जण पहिल्यांदाच ठरवून ठेवतात की हा पाप करायचं, देवा क्षमा मागायची, देव क्षमा करतो. अशा विचाराची लोक, विश्वासणारे लोक फार डेंजर झोन मध्ये आहेत. हालेलुया. ते स्वतःचा नाश करून बसणार आहेत. म्हणून येशू म्हटला, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा सर्वांचाच प्रवेश देवाच्या राज्यात होईल असं नाही, स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. त्यासाठी एक विश्वासणारं म्हणून जे आपल्याला देवानं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही पवित्रतेनं आणि निर्दोष आणि निष्कलंक असं जीवन जगायचं आहे. हालेलुया, प्रेज गॉड. प्रियानो, तुम्ही आणि मी जर स्वातंत्र्यामध्ये जीवन जगणार नाही, तुम्ही आणि मी जर पवित्रतेमध्ये आम्ही जीवन जगणार नाही, तर प्रियानो प्रभू येशूचं मरण सुद्धा व्यर्थ जाईल. तुम्हाला मला मुक्ती भेटावी म्हणून येशूचं क्रुसावरती मरण पावला, ते सर्व येशूचा त्याग, येशूनं जे दुःख सहन केलं, ते सर्व व्यर्थ जाईल जर आपण जर पुन्हा पुन्हा जर पापामध्ये जीवन जगू लागलो तर. आपल्याला येशू ख्रिस्ताचं मरण, क्रुसावरचं मरण व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो, त्याचं मर्म ओळखल्याशिवाय जो खातो किंवा पितो तो आपणावरती दंड ओढवून घेतो. बरोबर आहे. प्रभुभोजनामध्ये पौल प्रभुभोजन देत असताना तो सांगत होता, भाकरीन प्यालामध्ये तुम्ही भाग घेता, त्याचं मर्म ओळखल्याशिवाय तुम्ही ते खाता किंवा पिता, तुम्ही स्वतःवरती दंड ओढवून घेता. म्हणजे तुम्हाला गुलामगिरीतून, पापाच्या गुलामगिरीतून प्रभू येशूनं बाहेर काढले, आणि परत आणि त्याच गोष्टी आम्ही करतोय. त्याचं मर्म आम्ही ओळखत नाही. येशूचं क्रुसावरचं मरणाचं आपल्याला थोडी पण किंमत नाही, आणि आपण ज्याच गोष्टी करायला पाहिजे त्याच गोष्टी आम्ही सतत जर करत राहिलो तर प्रियानो त्याचा दंड आपण स्वतःवरती ओढवून घेतो म्हणून सांगितलं. हे पाप ही फार डेंजर गोष्ट आहे. ती पाप ही इतकं डेंजर गोष्ट आहे की आमच्या जीवनाला ती कुजवू शकते, आमच्या जीवनाला नाश करू शकते. हालेलुया. बघा, पाप तुम्ही केला लगेच तुमचा नाश होणार नाही, पण ती कीड लागत जाते, आणि ती पूर्ण कीड जेव्हा लागत जाते, पुढे जाऊन तुम्हाला त्याचा परिणाम जबरदस्त फटका दिसू शकतो. ज्या त्या वेळेस आम्ही उठायला पाहिजे, त्या मेंढराप्रमाणे जरी पडलो तर आम्ही तिथून उठायचं आहे, आणि परत तिथं मी पडणार नाही याची खात्री झाली पाहिजे, आणि पुढे जायला पाहिजे. हालेलुया, प्रेज गॉड. ही गोष्ट आपल्याला शिकायची आपल्याला. आणि म्हणून कारण आम्ही स्वातंत्र्य आपल्याला प्रभू येशूने दिलेलं आहे. पापातून, शापातून, रोगातून आपल्याला सोडवलेलं आहे. आम्ही निष्कलंक, पवित्र आणि निर्दोष असं या देशामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे, आणि देवाचं गौरव आपल्या जीवनात व्हायला पाहिजे. हालेलुया, प्रेज गॉड. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे की येशू एक स्त्री, पापी स्त्री, व्यभिचारी स्त्री बद्दल येशूनं दाखला दिलेला आहे बायबलमध्ये. काय सांगितले पहा, की ती व्यभिचारी स्त्री व्यभिचार करताना काही लोकांनी तिला पाहिलं, आणि तिला धरून येशूच्या समोर उभं केलं, आणि लोक म्हणाले
की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे हिला आता आम्ही काय करायला पाहिजे, दगड मार करायला पाहिजे आणि हिला मारून टाकायला पाहिजे, कारण ही पाप करताना मी हिला पाहिलेला आहे, सापडलेली आहे, डोळ्याने मी पाहिलेला आहे. मग येशू काय म्हणाला, ठीक आहे, तिला जर सगळ्यांनी दगड घेतलेले हातात तिला मारायला, पण येशू म्हणाला एक थांबा, जर तुमच्यापैकी एकानंही एक पण पाप केलं नसेल त्याच व्यक्तीने तिला दगड मारावा. जेव्हा येशू असं म्हणाला, हातातले दगडे खाली पडून गेले. एका व्यक्तीनं सुद्धा त्या स्त्रीला दगड मारला नाही. का नाही मारला? सर्वांनी पाप केलेलं. हालेलुया. सर्वांनी पाप केलेलं, आणि कोण पण असा त्या ठिकाणी नव्हता की पवित्र, निर्दोष, आणि म्हणून सगळ्यांनी दगड टाकले. ती तर पाप करताना तुम्ही पकडला, तिला दिसली, बरोबर आहे, पण तुम्ही असं पाप करतात की ती कुणाला दिसत नाही आहे, त्याचं काय? आणि म्हणून येशू असं बोलल्यानंतर सगळ्यांनी हातातली दगड खाली टाकले. कोण पण तिला मारू शकले नाही. ती रडू लागली, क्षमा मागू लागली येशूकडं. येशूने तिच्या पापांची क्षमा केली आणि तिला म्हटले, काय मुली, पुन्हा पाप करू नको. हालेलुया. येशूने तिला पापातून स्वातंत्र्य दिलं का? दिलं. तिची पाप क्षमा केली काय? केली. परंतु नंतर एक गोष्ट येशूने महत्वाची सांगितली, काय? मुली, पुन्हा तू पाप करू नकोस. तुला आज स्वातंत्र्य मी दिलेलं आहे, तुला पापातून क्षमा मी केलेली आहे, तुला आज मी मुक्ती दिलेली आहे, परंतु आता तुझी जबाबदारी आहे. तू काळजी सांग, तू एक आता काळजी घेतली पाहिजेस, सावधगिरी बाळगली पाहिजेस. कशाची? पुन्हा पाप करायचं नाही. हालेलुया. पुन्हा त्या पापाच्या गुलामगिरीत तू जाऊ नकोस. पुन्हा तू व्यभिचार तू करू नकोस. पुन्हा 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 त्या गुलामगिरीमध्ये राहू नकोस. पापाला पुन्हा चान्स देऊ नकोस, वाव देऊ नकोस, पुन्हा पाप करू नकोस. येशू ख्रिस्त म्हणा. प्रियानो, हीच गोष्ट आपल्याला शिकायचं आहे. ज्या पापातनं आपल्याला देवानं सोडवलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यामध्येच आपल्याला जीवन जगायचं आहे, पुन्हा पापात जायचं नाही. हालेलुया. आणि हीच गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी शिकायचं आहे. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, तर मग आता आपलं कर्तव्य काय आहे? आपलं कर्तव्य काय? आपला मुक्ती मिळाली, आपली पाप क्षमा झाली, आपलं तारण मिळालं, आपल्याला देवाला धन्यवाद. मग आता तारण मिळाल्यानंतर, आमची पाप क्षमा मिळाल्यानंतर, आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता आमचं पुढचं कर्तव्य काय आहे? तर कर्तव्य काय आहे? लूक 4:18 मध्ये ओके सांगितलेलं आहे. लूक 4:18 मध्ये, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. हालेलुया. हे आपलं कर्तव्य आहे. आमचं तारण झालं, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, बस दुसरं काय पण करू द्यात तिकडं, ते आमचं देणं घेणं नाही. अशा विचारामध्ये आम्ही जीवन जगू नये. आम्ही स्वतःच हित पाहू नये, आम्ही इतरांचं हित पाहिलं पाहिजे. हालेलुया. मग आमचं कर्तव्य काय आहे? आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ह्या भारत देशामध्ये अनेक लोक आहेत की पापामध्ये आहेत, शापामध्ये आहेत, रोगामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, पिडलेले आहेत. ओके. आणि त्या ठिकाणी दबलेले आहेत, लोक निराश आहेत, रडत आहेत. त्या लोकांसाठी आपल्याला प्रार्थना करायचं आहे. त्या लोकांना त्या बंधनातून आपल्याला सोडवायचं आहे. त्या लोकांना अजून स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. हालेलुया. जे पापाच्या बंधनाखाली आहेत त्यांना सोडवायची जबाबदारी या तुमची आणि माझी आहे. म्हणून येशू म्हटला, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आमेन. हालेलुया. आपण स्वतःचं हित पाहायचं नाही प्रियानो, आम्ही इतरांचं हित पाहिलं पाहिजे. आपल्याला जायचं आहे, लोकांना सोडवायचं आहे, कारण अनेक लोक बंधनात आहेत, शापाखाली आहेत, पापाखाली आहेत, आणि लोकांना शांती नाही आहे, समाधान नाही, आनंद नाही, सुख नाहीत. लोक अनेक रोजच्या दिवशी रडत आहेत, रडत रडत दिवसाची सुरुवात करत आहेत. प्रियानो, त्या लोकांना कोण वाचवणार? त्या लोकांना कोण सत्य सांगणार? त्या लोकांना कोण सुवार्ता सांगणार? त्या लोकांना कधी स्वातंत्र्य भेटणार? जेव्हा तुम्ही आणि मी जाऊ तेव्हा. हालेलुया.
जेव्हा तुम्ही आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करू, जेव्हा तुम्ही आणि मी त्यांना ह्या सत्याबद्दल सांगू, जेव्हा तुम्ही आणि मी त्यांना स्वातंत्र्य भेटावं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी कष्ट करू, आणि प्रियानो एक दिवस त्यांना देखील पापातून मुक्ती भेटणार आहे, स्वातंत्र्य त्यांना सुद्धा भेटणार आहे. हालेलुया. हे आपलं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आमेन. हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही धाव घेतली पाहिजे ह्या जगासाठी किंवा ह्या भारत देशासाठी, आपल्या प्रत्येक राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या शेजारी असलेल्या गावासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायचं आहे. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आमेन. आणि लोकांना वाचवायचं आहे. कारण बघा, आमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना केल्या, आमच्यासाठी कोणीतरी कष्ट खायलं, आणि म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण प्रभूमध्ये आहोत. येस. तर आज आपलं कर्तव्य आहे की आम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी, आम्ही इतरांसाठी खटपट करावी, अनेक लोकांना सुवार्ता सांगावी, आणि त्यांना स्वातंत्र्य भेटावं म्हणून आम्ही त्याच्यावरती काम करायला पाहिजे. देव त्यांना सुद्धा परमेश्वर स्वातंत्र्य देईल. हालेलुया. प्रियानो, तर हे वचन जे आज तुम्हाला मी सांगितलेलं आहे, स्वातंत्र्याबद्दल मी तुम्हाला आजचं वचन सांगितलं आहे, फ्रीडम. तर येशू ख्रिस्तानं आपल्याला काय केलेलं आहे? पापातून मुक्ती दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, शापातून स्वातंत्र्य दिलेलं आहे, बंधनातून स्वातंत्र्य दिलेलं आहे, रोगातून स्वातंत्र्य दिलेलं आहे. हालेलुया. त्या स्वातंत्र्यामध्येच आम्ही जीवन जगलं पाहिजे. म्हणून आजच्या वचनामध्ये आपण पाहिलं की प्रियानो, जसं भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक भारतीय नेत्यांनी, लीडर्सनी फार मोठा त्याग केला, लढाई केली, लढा द्यावा लागला, प्राण गमावा लागला, तेव्हा कुठं जाऊन भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं. तसंच प्रभू येशू ख्रिस्तानं ह्या जगाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून, पापातून मुक्ती मिळावी म्हणून येशू ख्रिस्त क्रूसावरती मरण पावला, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जीवन झाला. त्यानं आपल्या पापांसाठी रक्त सांडलं, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला पापाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य भेटणार आहे. हालेलुया. आणि स्वातंत्र्य आमच्याकडं अद्भुतरित्या आलेलं आहे. तर ह्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला पुढं आमचं कर्तव्य काय आहे? पुढं आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढं आमची जबाबदारी आहे किंवा आमचं सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे, ती म्हणजे आपल्याला पुन्हा पापात पडायचं नाही आहे, पुन्हा पापाच्या गुलामगिरीमध्ये आपल्याला जायचं नाही, तर आपल्याला पवित्रतेमध्ये जीवन जगायचं आहे. हालेलुया. आणि पवित्रतेमध्ये जीवन जगत असताना आपलं कर्तव्य काय आहे? आपलं कर्तव्य हे आहे की अजूनही कोणी पापाच्या बंधनात आहेत, जे शापामध्ये आहेत, जे रोगामध्ये आहेत, त्यांना देवाच्या राज्यात आणायचं आहे, त्यांना स्वातंत्र्य भेटावं म्हणून आपल्याला कष्ट करायचं आहे, प्रार्थना करायचा आहे. आणि देवाची इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे पापापासून आणि शापापासून. हालेलुया. आणि ह्याच गोष्टीसाठी आपल्याला कष्ट करायचं आहे, प्रार्थना करायचा आहे. आपल्याला स्वतःचं हित नाही पाहायचं आहे, आम्ही इतरांचं सुद्धा हित पाहिलं पाहिजे, आणि इतरांच्या तारणासाठी प्रार्थना करायला पाहिजे, आणि इतरांना स्वातंत्र्य भेटावं त्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आणि आपण ह्यावेळेला प्रार्थना करूया की